नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी लाल भोपळा आणि गाजरचं सूप शेअर करणार आहे. आता थंडी चालू झालेली आहे, तर आपण साहित्य पाहूया. मी भोपळा घेतलाय, गाजर, एक कांदा, मीठ, लाल तिखट, काळं मिरी आणि आपलं साजूक तूप आणि ऑफकोर्स पाणी. मी 5 कप पाणी घेतलेत. तर चला आपण चालू करूया. पहिला मी हे भोपळा आणखीन गाजर चांगलं स्वच्छ धुवून त्याचे छोटे पीसेस केलेत मी असे. आणि कांदा पण तसाच बारीक चिरून ठेवलाय, म्हणजे मोठे मोठे पीसेस. इथे मी 2.5 कप पाणी उकळत ठेवले. आणि जर गरम झाल्यावर भोपळा, गाजर आणि कांदा आणि चांगले शिजवून देऊया आपण. हे मी झाकण लावल्यामुळे ते पटकन झाले तयार. आता आपण बंद करूया किंवा ते सिमवर ठेवून आपण ते मिक्सरमधून बारीक करूया. माझ्याकडे ते हँड बीटर आहे, मला हँड बीटर एकदम कन्व्हिनियंट वाटते, त्याच्याने मी ते प्युरी करते त्याचं. हे लहान मुलांना अतिशय छान आहे द्यायसाठी सूप. आणि आपल्याला पण सूप आता थंडीमध्ये तर मजा येते ना प्यायला. हे बघा किती छान प्युरी झाले ना तयार, आणि जर रंग पण किती छान दिसतोय. आता हे आपल्याला सूप पाहिजे जरा पातळ, त्या बाकीचे ते 2.5 कप ते मी ते घालते, म्हणजे टोटल 5 कप पाणी. आता ह्याला उकळ द्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला सीझनिंग काय घालायचंय, तर मीठ, नंतर लाल तिखट. लहान मुलांसाठी असेल तर हे ओमिट करा. काळं मिरी द्या, घाला. आणि साजूक तूप. बहुतेक वेळ आपण बटर घालतो, पण तूप एवढं छान ना आपल्या ह्याच्यासाठी, हेल्थसाठी, तर मी तूप वापरतो तिकडे. झाले, उकळ झाले की आपल्याला सूप द्यायला तयार. आणि त्या थंडीमध्ये तर आता एकदम लहान मुलांना आणि आपल्याला सगळ्यांना हे पंपकिन आणि कॅरेटचं सूप अतिशय हेल्दी आणि टेस्टी पण आहे. तर नक्की ट्राय करा हे. आता त्याला पण एक जरा चांगली उकळ देते मी सूपला, त्या सर्व करायच्या आधी. वाव, आपलं तयार झालेलं आहे सूप. आता मी आता सर्विंग बोलमध्ये काढते, सूप बोलमध्ये. वाव. आणि थंडी चालू झाल्यामुळे ना हे असं सूप प्यायला संध्याकाळचं एकदम मस्त वाटत. तर नक्की ट्राय करा हे पंपकिन आणखीन गाजर सूप. आणि दोन्ही तुम्हाला पौष्टिकच आहेत, तर वाय नॉट. तर आजची रेसिपी तुम्हाला इथे मी ना गार्निश करायसाठी मी चीज घातलंय ग्रेट करून. जास्त कोणी लहान मुलांना आवडते, पण तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही नारळाचं दूध पण घालू शकता ना, काहीतरी चेंज. नारळाचं दूध गार्निश म्हणून खूप छान लागते, थिक कोकोनट मिल्क. झालं, युअर सूप इज रेडी, रेडी टू सर्व. वाव, यम्मी यम्मी. मी आजच परत करते आता हे सूप. दिस इज यम्मी. आणि हे सूप तुम्ही ब्रेकफास्ट, लंचमध्ये, डिनरला केव्हाही घेऊ शकतात. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.